जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या नवीन वर्षामध्ये देवाने ह्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये आम्हाला दाखल केलेलं आहे आणि खरोखर परमेश्वर देव आमच्या संगती आहे याचं प्रमाण तो वेळोवेळी आम्हाला प्रमाण पटवून देत आहे. आणि खरोखर त्या जिवंत देवाला आपण धन्यवाद देऊ, त्या जिवंत देवाला गौरव देऊ. 2025 हे वर्ष देवाने खूप आशीर्वादित केलं. 2025 या वर्षामध्ये देवाने आम्हाला सर्व गोष्टी पुरवून दिल्या आणि 2026 मध्ये आम्ही आलेलो आहोत. आणि 2026 हे वर्ष देवाने आमच्यासाठी आशीर्वादाचं करावं आणि ह्या 2026 वर्षामध्ये आम्ही देवाच्या मार्गदर्शनानुसार चालावं, त्याच्या प्लॅनिंगने चालावं, त्याच्या योजनेने चालावं. आणि म्हणून आपण देवाच्या चरणी येऊया. आणि पुन्हा एकदा या नवीन वर्षामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि देवबाप तुम्हाला हे नवीन वर्ष आणि त्याच्या पवित्र सामर्थ्याच्या वैभवाने आशीर्वादित जावं. आपण ह्या भक्तीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची केलीस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, तू आमचा तारणार आहे, तू आमचा जिवंत देव आहे. देवा, आमच्या जीवनामध्ये आम्ही जगत असताना प्रभू आम्ही तुला विसरून जातो. आम्ही तुझी प्रार्थना करत नाही, आम्ही तुझी आराधना करत नाही, आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे चालत नसतानाही देखील तू आमच्यावरती प्रेम करतोस. त्याबद्दल प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू, आम्हाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू चालव आणि आज जे वचन येणार आहे ते वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचा तू कर. हो पित्या परमेश्वरा, आजचा हा दिवस आम्ही पूर्णपणे तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. हे देवा, मी तुझ्या वचनातून बोलत असताना तू माझा ताबा तू घे. आजचं येणारं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचा तू कर. हे देवा, आज या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. प्रिय प्रभेश, आमच्या जीवनातील सर्व घाणेरड्या वाईट गोष्टी, व्यभिचाराच्या गोष्टी आणि प्रिय प्रभेश घाणेरड्या पापाच्या गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आम्हाला तू पवित्र कर, आम्हाला तू शुद्ध कर आणि तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे होऊ दे. प्रभू, या नवीन वर्षामध्ये ज्या तुझ्या योजना आमच्या जीवनाबद्दल असेल, आमच्या घराण्याविषयी असतील, आमच्या देशाविषयी असतील, आमच्या मंडळीविषयी असतील, तर प्रिय प्रभेश त्या सर्व योजना तुझ्या पवित्र सामर्थ्याने प्रिय प्रभेशू तू सिद्धीस तू ने आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू, आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत असताना तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर. आणि ह्या नवीन वर्षामध्ये प्रिय प्रभूशी तुझ्या असलेल्या सर्व योजना आमच्या जीवनामध्ये उतरून दे. प्रभू, तुम्हाला तुझ्या वचनातून बोलण्यासाठी तू शक्ती दे, सामर्थ्य दे आणि प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे. माझ्या शरीराचा, माझ्या विचारांचा, माझ्या बुद्धीचा ताबा तू घे आणि तुझं पवित्र वचन तुझ्या प्रिय लोकांपर्यंत नेण्यासाठी तू मला सहाय्य कर. हो पित्या परमेश्वरा, इथून पुढची वेळ काळ सर्व काय तुझ्या पवित्र हातामध्ये घे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे, आमेन. प्रियानो, या सकाळच्या वेळेस मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आणि खरोखर मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की ज्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केला, शेअर केला, लाईक केलं आणि जे लोक नियमितपणे देवाचं वचनाचा अनुभव घेत आहे, देवाच्या वचनाचा अनुभव घेऊन इतरांपर्यंत शेअर करत आहे, त्या प्रत्येकाला देवबाप आशीर्वादित करा. आणि प्रियानो, या 2026 वर्षामध्ये हे वचन आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाऊया. कारण हे 2026 वर्ष देवाने आमच्यासाठी त्याच्या पवित्र सामर्थ्याने आशीर्वादित करावं, यासाठी प्रियांनो देवाच्या जवळ आपण प्रार्थना करा. आणि खरोखर या 2026 या वर्षामध्ये देव आम्हाला काय वचन देत आहे ते आम्ही पाहत आहोत. आणि
यासाठी आपण आजच्या मननासाठी शास्त्रभाग काढणार आहोत. फिलिप्पीकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 6 वचन, 6 आणि 7 वचनामधून आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण फिलिप्पी 4:4 काय सांगतं ते आपण पाहूया. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. प्रभू समीप आहे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखीन. आणि खरोखर परमेश्वर देव तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. आणि ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की 2026 हे वर्ष आम्हाला प्रभूमध्ये सर्वदा आनंद मानायला पाहिजे. का आनंद मानायला पाहिजे की 2025 हे वर्ष देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादित केलेलं आहे. जरी आमच्यावरती संकट आले, जरी आजार आले, जरी व्याधी आल्या, जरी वेगवेगळे प्रॉब्लेम आले, त्या प्रॉब्लेममधून देवाने तुम्हाला आणि मला बाहेर काढलेलं आहे. आणि प्रियानो, म्हणून आम्हाला सर्वदा आनंदित राहायचं आहे. आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगते, पुन्हा म्हणेन आनंद करा. आनंद हे आमच्या जीवनासाठी एक उत्तम असं औषध आहे. आणि देवबाप या वर्षासाठी परमेश्वर तुम्हाला आणि मला हेच वचन देत आहे की आम्ही सर्वदा प्रभूमध्ये आनंदित राहायला पाहिजे. आनंदी हृदय हे परमेश्वराचं वास्तव्याचं ठिकाण आहे. आणि खरोखर हे आनंदी हृदयच आम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाण्यासाठी मदत करणार आहे. आणि म्हणून ह्या वर्षामध्ये आमचं जीवन, आमचं हृदय आम्ही सर्वदा आनंदित ठेवलं पाहिजे. कारण ज्या ठिकाणी आनंद आहे त्या ठिकाणी परमेश्वर आहे. ज्या ठिकाणी आनंद आहे त्या ठिकाणी आमचा देव आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या देशामध्ये, आमच्या परिसरामध्ये आम्हाला आनंदाचं वातावरण ठेवायचं आहे. आणि पहा, तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. प्रभू समीप आहे. आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये सहनशीलता ही ठेवायला पाहिजे. आनंदाबरोबर जर आमच्या जीवनामध्ये सहनशीलता असेल तर देवबाप आमच्या जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय राहणार नाही. देवबाप आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी केल्याशिवाय राहणार नाही. त्याचे अद्भुत, त्याचे चिन्ह आमच्या जीवनामध्ये उतरून येते. पण केव्हा आमच्या जीवनामध्ये सहनशीलता असेल की काही संकट येऊ द्या, किती अडचण येऊ द्या, कोणी आमच्यावरती अत्याचार करू द्या, कोणी आम्हाला त्रास देऊ द्या, आम्हाला देवबाप त्या सर्व गोष्टी सहन करण्यासाठी सहाय्य करणार आहे. आणि पहा, कारण प्रभू आमच्या जवळ आहे, समीप आहे. आणि वचन 6 सांगतं की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. कशाविषयी म्हणजे कोणतीही गोष्टच्या विषयी आम्हाला आमच्या जीवनामधून चिंता ह्या आम्ही काढून टाकल्या पाहिजे. आम्ही आमची भिस्त आमच्या परमेश्वरावरती, प्रभू येशूवरती आम्ही ठेवलं पाहिजे. तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आणि पहा, आम्हाला चिंता करत बसायचं नाही की आमचं कसं होईल, आम्हाला काम लागेल का नाही, आम्हाला जॉब लागेल का नाही, आमचं लग्न होईल का नाही, आणि प्रियांनो आम्ही ह्या जगामध्ये कसं जगणार आहोत, या सर्व चिंता आम्ही आमच्या प्रभूवरती टाकायला पाहिजे. हा, चिंताक्रांत होऊ नका. कशाविषयी म्हणजे आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या चिंता असल्या, काळजी असल्या, त्या सर्व आम्ही काढून टाकल्या पाहिजे. आणि त्या सर्व काढून टाकून आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून आम्ही जगलं पाहिजे. तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना, आम्हाला सर्व गोष्टीमध्ये प्रार्थनेमध्ये राहायचं आहे. प्रार्थना ही आमच्या जीवनामध्ये पाहिजे. 2026 वर्ष आम्ही मोकळं सोडणार नाही. आम्ही जास्तीत जास्त प्रार्थनेत, जास्तीत जास्त देवाच्या जवळ आम्ही जाणार आहोत. आणि पहा, विनंती करून आभार प्रदर्शनासह. प्रियांनो, आम्ही विनंती जर आमच्या प्रार्थनेमध्ये जर केली तरच ते आभार प्रदर्शनासह आपली मागणी आम्ही देवाला कळवली पाहिजे. प्रियांनो, विनंती ही परमेश्वराच्या जवळ घेऊन गेलं पाहिजे.
प्रियानो, आज काही लोक असे आहेत की देवबाप आमच्या जीवनामध्ये कार्य करत नाही. आम्ही चर्चला जातो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही इतक्या दिवस प्रार्थना केली, आम्ही 10 वर्ष प्रार्थना केली, तरी परमेश्वर देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. प्रियानो, आज वेळ आलेली आम्हाला चेक करायची. चेक करा आपलं जीवन कसं आहे, चेक करा आमच्या जीवनामध्ये काय कमी आहे, चेक करा की आम्ही कुठं चुकत आहोत. प्रियानो, जर तुम्ही परमेश्वर देव तुमच्या जीवनातील जे काही समस्या असतील ते दाखवून देईल की आम्ही कुठे उणे पडत आहोत, की परमेश्वर देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी विलंब लावत आहे. प्रियानो, आज या सकाळच्या वेळेस आम्ही मोठ्याने आमच्या परमेश्वराच्या जवळ हाक मारणार आहोत. आमच्या प्रार्थना ह्या आभार प्रदर्शनासह ते देवाला सादर करणार आहोत. आभार हे आमच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराचं मानलं पाहिजे. नाहीतर आज लोक काय करतात की आमच्या त्यांच्या जीवनामध्ये देवाने कार्य केलं तर प्रियानो देवाला ते विसरून जात आहे आणि मग त्यांना पुन्हा गर्व, पुन्हा त्यांचा स्वभाव त्यांच्या जीवनामध्ये येऊन आभार मानायचं ते परमेश्वराला विसरून जात आहे. प्रियानो, परमेश्वराने देवाने आमच्यावरती केलेले उपकार ते आम्ही विसरले नाही पाहिजे. तर प्रियानो, हे 2026 वर्ष हे परमेश्वर देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आणि खरोखर आणि पुन्हा एकदा 7 वचन सांगते की म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखे. होय प्रिया, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखेल. आणि खरोखर ती शांती आहे ती आमच्या बुद्धी पलीकडच्या सामर्थ्याच्या पलीकडे आहे आणि ती शांती प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला दिलेली आहे. आणि पहा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई आम्हाला ते विचार राखणार आहे परमेश्वर. आणि खरोखर देवा तुम्हाला आणि मला ह्या वर्षामध्ये आशीर्वादित करू. आम्हाला हे जे काही वचन हे प्रॉमिस परमेश्वराने दिलेलं आहे, आम्ही त्याचं मनन करणार आहोत, आम्ही त्याच्या वचनाप्रमाणे चालणार आहोत, आम्ही त्याच्या प्रार्थनेप्रमाणे चालणार आहोत. आणि खरोखर आमच्या जीवनामध्ये प्रार्थना आहे, आमच्या जीवनामध्ये आनंद आहे, आमच्या जीवनामध्ये प्रार्थना आहे, विनंती आहे, आभार प्रदर्शन आहे. तर प्रियानो, देवबाप निश्चित तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आमच्या चिंता, आमच्या काळजी आम्ही परमेश्वरावरती टाकणार आहोत. आणि मत्तई 11:28 सांगतं की आओ कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही मजकड्या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि खरोखर आज आम्ही भाराक्रांत कष्टी जर आहोत तर प्रियानो, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे जायचं आहे आणि तो आम्हाला विसावा देणार आहे. आणि चला आपण प्रार्थना करूया, त्या परमेश्वराच्या जवळ जाऊया आणि हे वर्ष देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रिय प्रभूजी, हे वचन तू माझ्यासाठी आणि माझ्या या सर्व प्रार्थना परिवारासाठी, तुझ्या सर्व लेकरांसाठी तू आशीर्वादित केलेला आहेस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तो आमची सर्व मागणी, आमच्या जे काय अडचणी आहे, जे काही समस्या आहे, ते आम्ही मागण्याच्या आधी तुला माहीत आहे आणि त्या सर्व तू आम्हाला पुरून देतोस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, ज्याप्रमाणे तू मला आशीर्वादित केलेलं आहे त्याही पेक्षा अधिक पटीने प्रिय प्रभू येशू, तुझ्या सर्व ऐकणाऱ्या लोकांना तू आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनातील सर्व तू प्रॉब्लेम तू या सकाळच्या समय काढलेले आहे. आणि 2026 वर्षामध्ये आम्ही आमचं हृदय, आम्ही आमचं जीवन आनंदाने राखून प्रिय प्रभू येशू तुझ्या जवळ यावं, तुझी सहभागिता यावं, तुझ्या प्रार्थनेमध्ये राहावं. आमच्या प्रार्थना ह्या आभार प्रदर्शनाजवळ आभार प्रदर्शनात तुझ्याजवळ मांडाव्या, यासाठी प्रिय प्रभू येशू तू प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, तुझं वचन वाचण्यासाठी, प्रभू तुझ्या वचनावरती विश्वास ठेवण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. आमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या अयोग्य गोष्टी तू काढून टाक आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवा, ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभूजी, मी कोणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे.
तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, ही सकाळची वेळ मी तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक भावा बहिणीला आणि प्रिय प्रभू प्रत्येक स्तरातील प्रत्येक वयाच्या लोकांना प्रिय प्रभू तू आशीर्वादित करत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू जे निराशित आहे, चिंतेत आहे, काळजीत आहे, प्रभू या सर्व 2026 वर्षामध्ये प्रभू हे सर्व बंधन नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. आणि हे 2026 वर्ष प्रिय प्रभू तुझ्या चरणाजवळ बसून आम्ही प्रार्थनेमध्ये काढावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. सर्व सैतानी बंधन नासूर येशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ दे आणि तुझं गौरव दे. आणि प्रिय प्रभू सर्वांना तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू सर्व संकटापासून, येणाऱ्या सर्व संकटापासून, सर्व महामारीपासून, प्रिय प्रभू सर्व नैसर्गिक आपत्तीपासून, प्रिय प्रभू माझ्या सर्व परिवाराचं, प्रार्थना परिवाराचं आणि प्रिय प्रभू सर्व तुझ्या लोकांचं, माझ्या देशाचं आणि सर्व राष्ट्रांचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू तुझ्या सर्व देवाच्या सेवकांसाठी मी प्रार्थना करत आहे. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि प्रत्येकावरती तुझं सामर्थ्य उतरू दे, तुझं संजीवन उतरून दे आणि प्रत्येकाला प्रिय प्रभू तुझ्या वचनातून बोलण्याची तू शक्ती दे, सामर्थ्य दे आणि सर्व प्रकारच्या खोट्या शिक्षणापासून प्रिय प्रभू तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर. प्रिय प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू दर्शन दे, तू आमच्या प्रत्येकाच्या संगती तू बोल आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू तू आम्हाला शुद्ध हृदय, शुद्ध मन, शुद्ध अंतःकरण, आमच्या जीवनामध्ये शुद्ध विचार आणि सर्व प्रकारच्या शुद्ध गोष्टी तू आमच्या जीवनामध्ये तू भर आणि आम्हाला तू पवित्र तू कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाईल. आमेन. प्रियानो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्या सर्वांना या नवीन वर्षामध्ये आशीर्वादित करो आणि ह्या नवीन वर्षामध्ये आम्हाला अधिकानं अधिक प्रभूच्या जवळ नेण्यासाठी देवबाप तुम्हाला मला सहाय्य करो. आमीन, 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 आमीन.